पत्र परिषदेला सुरुवात करू। ही पत्रकार परिषद आपली एकंदरीत इन्फॉर्मेटिव्ह आहे। आपल्याला माहिती आहे की आपले खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात उद्बोधनाच्या दृष्टिकोनातून, राष्ट्रभक्तीच्या दृष्टिकोनातून, जनजागृतीच्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम वर्षभर सुरू असतात आणि आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून वेगवेगळ्या उपक्रमांना चालना देण्याचं काम खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती करते आहे। आज मंचावर उपस्थित आहेत आमचे उपाध्यक्ष माजी प्रकुलगुरू पारशे सर, माजी आमदार अशोकराव मानकर, सचिव आपले जयप्रकाशजी गुप्ता, ज्ञानेश्वरजी रक्षक, अशोकरावजी येवले, कुंभलकरजी, दीपकजी, मागे राजेश बागडीजी, मनीषाताई, श्रीरंग कराडापांडे, भोलानाथ सारे, किशोर पाटील, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांचा मोठा जागर हा विदर्भ स्तरावर करण्याचं आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार करण्याचं काम येत्या 16 आणि 17 जुलैला स्थानिक सक्करदरा चौकातील संताजी भवनामध्ये हा कार्यक्रम होणार आहे। साधारणतः राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि त्यांचे जे विचार आहेत ते युवा पिढीमध्ये संक्रमित होण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात या स्पर्धांकडे पाहिलं जात आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। या स्पर्धा विदर्भ स्तराच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत। त्या स्पर्धांमध्ये साऱ्या विदर्भातून एंट्री झालेल्या आहेत। म्हणजे जिल्हा वाईज जर विचार केला तर नागपूर जिल्ह्यात 178 एंट्रीज आहेत, चंद्रपूर जिल्हा 11, अमरावती जिल्हा 26, अकोला जिल्हा 8, भंडारा 14, गोंदिया 9, गडचिरोली 7, बुलढाणा 15, वाशिम 7, वर्धा 14 आणि यवतमाळ 12 एवढ्या मोठ्या प्रमाणात एंट्रीज या खंजिरी भजन स्पर्धेकरता आणि विदर्भातून आलेल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात खंजिरी भजन स्पर्धा जी आहे ही पहिल्यांदाच साधारणतः विदर्भामध्ये आयोजित होते आहे आणि याच्यात मोठ्या प्रमाणात बक्षिसांचा देखील विषय आहे। 16 आणि 17 या 2 दिवस प्राथमिक फेऱ्या आणि सिलेक्शन फेऱ्या होतील। पहिल्या दिवशी प्राथमिक फेऱ्या होतील। संताजी भवनचे 3 फ्लोअर्स आहेत, तळ मजला, पहिला मजला आणि दुसरा मजला, तिन्ही मजल्यांवर फेऱ्या होतील। साधारणतः एका टीमला 12 मिनिटांमध्ये 2 भजन जे आहेत हे करायचे आहे। एका टीम मध्ये मॅक्सिमम 12 सदस्य असू शकतात आणि सगळ्या वाद्यांमध्ये खंजिरी ही मस्ट आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्या पद्धतीने ते गायले आहेत भजन, त्या ओरिजिनल पद्धतीत ती भजन असली पाहिजे हा समितीचा, आयोजन समितीचा आग्रह आहे। या सर्व आयोजनामध्ये ज्यांना बक्षीस मिळणार आहे तर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस आहे रोख, उपविजेत्या टीमला 71,000, तृतीय क्रमांकाला 51,000, चतुर्थ क्रमांकाला 41,000, पाचव्याला 31,000, 6व्या क्रमांकाला 21,000 रुपये, 7वा क्रमांक पटकावणाऱ्या मंडळाला 11,000 रुपये पुरस्कार प्रदान करण्यात येईल। याशिवाय 10 मंडळांना प्रत्येकी 5,000 रुपये उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। या आयोजनाची विशेषता आहे आणि आपल्याला माहिती आहे की आदरणीय नितीनजी गडकरी यांचं जे आयोजन असतं त्याच्यात आम्ही फार मोठ्या प्रमाणात शेकडो कार्यकर्ते याच्यात इन्व्हॉल्व असतो आणि आयोजन करत असतो। परंतु ज्या टीम्स विदर्भातून बाहेरून येणार आहे त्या टीम्सला आम्ही 4,000 रुपये हे देणार आहोत कारण त्यांना यायला जायला जो काही खर्च लागतो त्या दृष्टिकोनातून, आणि शहरातून येणाऱ्या टीम्सला आम्ही 2,000 रुपये हे देणार आहोत। तर या पद्धतीने टीम्सची त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था,
त्यांच्या वाद्य ठेवण्याची जागा, त्यांच्या इतर व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत या त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। या आयोजनाचं उद्घाटन साधारणतः 16 जुलैला सकाळी याचं उद्घाटन होणार आहे। या उद्घाटनाला गुरुकुंज मोजरी येथील अखिल भारतीय गुरुसेवा मंडळाचे सर्वाधिकारी श्री लक्ष्मणरावजी गमे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे आणि भाजपाचे शहर अध्यक्ष आदरणीय दयाशंकरजी तिवारी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील। त्याचप्रमाणे अच्युत महाराज सेवा संस्थांचे सचिव देव महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अशोक येवले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अध्यासन प्रमुख डॉक्टर विजया लक्ष्मी थोटे सांस्कृतिक महोत्सव समितीच्या या कार्यक्रमाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। या आयोजनाचा समारोप साधारणतः 18 तारखेला आदरणीय श्री नितीनजी गडकरी आपले नेते यांच्या हस्ते याचा समारोप होणार आहे आणि बक्षीस वितरण होणार आहे। 18 जुलै रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळात अंतिम फेरी, महाअंतिम फेरी ज्याला म्हणतोय, आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण करण्याचा देखील आमचा विचार आहे की या स्पर्धेची महाअंतिम फेरी जी 18 जुलैला दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजता होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल। या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला देखील श्री क्षेत्र अंजनगाव सुरजी येथील देवनाथ मठाचे श्रीनाथ पीठाधीश्वर परमपूजनीय जितेंद्रनाथ महाराज, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री जनार्दन पंत बोथे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती असेल आणि खंजेरी भजन स्पर्धेत या विदर्भातील 124 आणि नागपुरातील जे 159 असे एकूण 283 भजनी मंडळांनी जो सहभाग घेतलेला आहे हे सगळे त्या ठिकाणी 18 तारखेला उपस्थित राहील। हा 18 तारखेचा कार्यक्रम स्थानिक सुरेश भट सभागृह या ठिकाणी दिवसभर होईल। महाअंतिम फेरी तिथेच होईल आणि त्याचं बक्षीस वितरण देखील आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। विदर्भातला आजपर्यंत खंजिरी भजन स्पर्धा या छोट्या मोठ्या याच्यात होतात आणि अनेक लोक ते आयोजन करतात। ते आयोजित करणाऱ्यांपैकी कुंभलकरजी आहेत, अशोकजी आहेत, ज्ञानेश्वरजी रक्षक आहेत, ही सगळी मंडळी जी आहे ही करत असते। आमच्या इथे विठ्ठल भेदे करत होते, त्याच्यानंतर शशांक खेकरे देखील ते आयोजित करतात। मी साधारणतः अशा कार्यक्रमाला आम्ही लोक जात असतो, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात विदर्भ लेवलची ही खंजिरी भजन स्पर्धा ही या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या लेवलवर होणारी पहिली स्पर्धा आहे आणि आदरणीय नितीनजी गडकरी यांनी या बरोबर आमच्या बरोबर मीटिंग घेतली। त्या दृष्टिकोन त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला नेहमीप्रमाणे खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीला झालेला आहे। माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनतेपर्यंत हा विषय पोहोचावा, जेणेकरून 18 तारखेला होणाऱ्या महाअंतिम फेरीमध्ये मोठ्या प्रमाणात जनतेने सहभागी व्हावं आणि आम्हाला देखील हे करावं, प्रेरणा मिळावी जनतेच्या उपस्थितीतून। आणि दरवर्षी अशा पद्धतीचा हा जनजागृतीचा, लोकशिक्षणाचा, आदरणीय गुरुदेवांच्या अनेक लेखनातून, भजनातून आपल्याला परंपरांवर आघात दिसतो, आपल्याला भारत मातेच्या दृष्टिकोनातून स्वाभिमान जागृती दिसते, देशभक्ती दिसते, राष्ट्रभक्ती दिसते, समाज उद्धरण दिसतं, समाजाचं अभिसरण मजबूत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतं। हे सगळं काम मोठ्या प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचावं हीच यामागची भावना आहे। आपण याला उचित प्रसिद्धी द्यावी एवढी विनंती करतो। इथेच थांबतो। धन्यवाद। स्पर्धकाची निवड नाही, ते भजनी मंडळ येणार आहे। त्यांचे परीक्षक राहतील ना, ते परीक्षक राहतील, त्याचे ते करतील ना, परीक्षक हे सीझन आहेत ते करतील। आणि अरे बाबा, परीक्षकांचे नाव आपण डिक्लेअर नाही करणार आहे, नाही असं नाही ना।
पारदर्शकता असायला, याच्यात पूर्ण आमच्या ज्याही कार्यक्रम होतात त्या सगळ्यांमध्ये पारदर्शकता असते. याच्या आधी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून एकांकिका स्पर्धा देखील झाल्या होत्या. त्यावेळेस आम्ही परीक्षकांची नावं डिक्लेअर केली नव्हती. आपल्याला जेव्हा परीक्षक येतील तेव्हा ते लक्षातच येतील की हे परीक्षण करणार आहे. ज्या पद्धतीने खंजिरी भजन स्पर्धांचे परीक्षण होतात त्याचं प्रेझेंटेशन असेल, त्याच्यात वाद्य कोणते वापरले असतील, त्या दृष्टीने त्यांच्या आवाजाचा आहे, ती स्टाईल जी आहे राष्ट्रसंतांच्या स्टाईलने ती भजन होतात आहे की नाही, अशा विविध प्रकारांनी त्याचे परीक्षण आणि परीक्षक त्या ठिकाणी करणार आहे. परीक्षकांचं नाव सांगण्यात तुम्हाला नाही गरज नाही ना, पण त्याची गरज नाही. आपने कहा है कि जो भजन स्पर्धा है, खंजरी स्पर्धा है, जी, उसमें खंजरी होना अनिवार्य है। हाँ, या दूसरे रोज नहीं नहीं ठीक है, नहीं खंजरी है ना, खंजीरी भजन में खंजीरी उनकी मुख्य ये वाद्य है उनका। तो मुख्य बात नहीं करना। नहीं वो तो ठीक है, ये पत्रक मध्ये आहे, खंजीरी है। स्टेज पर रहेगा क्या? हाँ खंजीरी। थैंक यू सर। आज डिजिटल युग आहे आणि भाजपनीच केलेलं हे डिजिटल युग आहे. अशा डिजिटल युगामध्ये आपण नागपूर शहरामध्ये आहोत आणि नागपूर शहरामध्ये तुम्ही वर्तमानपत्राला जाहिराती देता, रिजनल चॅनलला जाहिराती देता, पण तो डिजिटल मीडियाला तुम्ही यावेळेस असं व्हायला नको, कारण डिजिटल माध्यमही तुमच्या प्रेसचा विषय नाही. सार्वजनिक बोलण्याचं कारण कसं आहे की तुम्हाला तुमच्या जवळ पत्र पाठवतात, परंतु डिजिटल मीडियाला तुम्ही जाहिरात देत नाही, म्हणून हा सार्वजनिक मला हे प्रश्न मांडावा लागतो त्यांच्या म्हणजे त्यांच्या वतीने विचार करा. बरं, मैंने ये प्रश्न गडकरी साहब से, आदरणीय गडकरी साहब से पॉइंट होटल में किया था, सेम प्रश्न है। उन्होंने कहा था क्या, वही हम भी कह रहे हैं, हमने कहा था सेम प्रश्न किया, वही हम भी कह रहे हैं कि ध्यान रखेंगे इस चीज का। इसमें जो प्राइस जिल्हा वाइज टोटल जो है ना 400 नहीं 400 सुपर मंडल है। हाँ टोटल 403। हाँ नाही एवढे नाही आहे, नागपुरातील आहे आणि विदर्भातील 124 आहे। विदर्भस्तरीय आहे, महाराष्ट्राच्या लेवलवर नाही आहे, विदर्भस्तरीय आहे, कन्फ्युजन करू नका। ठीक आहे, धन्यवाद।